सध्या आपण प्रभू येशू ख्रिस्त हा इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, सर्व समर्थ आहे, वेगळा आहे, याविषयी देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहत आहोत. आणि म्हणून ह्या संदेश मालिकेचं नाव आहे ख्रिस्त सर्वहून श्रेष्ठ, क्राइस्ट अमंग अदर गॉड्स. आणि आजच्या या सिरीज मधला आजचा हा चौथा संदेश आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे एक असाधारण मृत्यू. एक असाधारण मृत्यू, अन एक्स्ट्रॉर्डनरी डेथ. एका कार्यक्रमामध्ये एका सुप्रसिद्ध पाळक साहेबांची सेवकांची भेट झाली आणि त्यांच्या शेजारी बसण्याचा योग आला आणि त्यांना विचारलं की प्रभू येशू ख्रिस्त देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, असा तुमचा विश्वास आहे का? आणि ते म्हटले की हो, निश्चितच. असं तुम्ही का विचारता? आणि मग आणखी क्लिअर करण्यासाठी परत एकदा त्यांना विचारलं की सर्व धर्म जे शिकवतात आणि सर्व इतर विश्वास जे आहेत की सर्वच आपल्याला देवाकडे नेतात, स्वर्गात नेतात, याच्यावर असा तुमचा विश्वास आहे का? ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि ते म्हटलं की हो, सर्व धर्मावर माझा विश्वास आहे की सर्व धर्म योग्य ते शिकवतात आणि आपल्याला देवाकडे नेतात. मग आपण हिंदू असो, बुद्ध असो, ख्रिस्ती असो, कोणी असो. आणि मग मी त्यांना असं विचारलं की ही विसंगती नाही का की तुम्ही विश्वास ठेवता की येशू ख्रिस्त हाच एक मार्ग आहे आणि नंतर म्हणता की दुसरे मार्ग पण आहेत की जे आपल्याला देवाकडे नेऊ. हे परस्पर विरोधी आहे असं वाटत नाही? आता असा अनेकांचा आज विश्वास आहे. अनेक लोक असा विश्वास ठेवतात की सर्व धर्म योग्य शिकवतात, सर्व धर्म आपल्याला, आपण काही विश्वास ठेवला तरी आपण देवाकडेच जाऊ, देवाकडेच जातो. परंतु नंतर काही वेळाने या पाळक साहेबांनी असं सांगितलं हळूच की मी शास्त्रातला येशू ख्रिस्त नाही, तर जगातला जो येशू ख्रिस्त आहे, जगातला जो ख्रिस्त आहे, त्याच्याविषयी उपदेश करतो. शास्त्रातला ख्रिस्त नव्हे, की जो ख्रिस्त आपल्या प्रत्येकामध्ये आहे, जो देव आपल्या प्रत्येकामध्ये आहे, ज्याला काही जण परमात्मा म्हणतात, देव म्हणतात, की प्रत्येकाच्या ठाई देव. आणि मग विचार आला की दुसरा ख्रिस्त म्हणजे दुसरं येशू. पवित्र शास्त्र असं शिकवतं की प्रभू येशूने देखील सांगितलं की शेवटच्या काळी पुष्कळ जण मीच ख्रिस्त आहे असे म्हणून घेतील आणि लोकांना फसवतील. पौलाने सांगितलं की अन्य येशू जर कोणी गाजवला तर तो व्यक्तिमत्व देवदूत जरी असला तरी तो शापित असो. म्हणजे अन्य ख्रिस्त आणि अन्य येशू हे जगात गाजवले जात आहेत. आणि विशेष करून असा विश्वास न्यू एज मुवमेंट किंवा नवयुगाची चळवळ ज्याला म्हटलेलं आहे त्यांचा आहे. परंतु ह्या सर्व थिअरी ज्या आहेत, हे सर्व विश्वास किंवा त्यांच्या ज्या विचारसरणी, कल्पना ज्या आहेत त्या पवित्र शास्त्राला धरून नाही. आता प्रश्न असा आहे की व्हॉट डज द न्यू एज मुवमेंट बिलीव्ह? नवयुगाचे लोक किंवा नवयुगाची चळवळ हे लोक नेमकं काय विश्वास धरतात किंवा काय मानतात? आणि हे ऐकण्यासारखं आहे, जरा लक्ष द्या. नवयुगाच्या लोकांचा विश्वास असा आहे की हव्वाचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण तिने अंतर्ज्ञानाने किंवा प्रकाशित होण्याचा मार्ग निवडला. ते असं म्हणतात की सैतानाची देखील आपण किंवा सर्पाची देखील प्रशंसा केली पाहिजे, त्याला समर्थन दिलं पाहिजे, कारण त्याने हव्वाला मदत केली प्रकाशित होण्यासाठी, अधिक ज्ञान, बरं वाईटाचं ज्ञान मिळवण्यासाठी. नंतर त्यांचा असा विश्वास आहे की जर हव्वाने देवाची आज्ञा मोडली नसती आणि ते फळ खाल्लं नसतं तर तिचे डोळे उघडले नसते आणि तिला अजून ज्ञान किंवा अंतर्ज्ञान मिळालं नसतं. म्हणजे
एडेन बागेमध्ये माणसाचं जे पतन झालं असं ते मानत नाही, तर उलट पतन न होता तिथं माणसाची उन्नती झाली. माणसाला अजून ज्ञान मिळालं, बऱ्या वाईटाचं ज्ञान मिळालं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की देवाची आज्ञा मोडली ते एका अर्थाने बरोबर. किती विशेष आहे. आता अनेक धर्माच्या साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये देव्यांवर भर दिलेला आहे. गॉडेसेस, देवी. का? कारण त्या सर्व देवांची प्रमुख ही हवा होती, असं त्यांचं म्हणणं आहे, की जिने योग्य मार्ग निवडला आणि सैतानाने तिला मदत केली सर्पाने, आणि तो जसं काही तारणारा झाला. आता हा विश्वास किंवा हे मत हे पवित्र शास्त्राला धरून नाही आहेत. या कल्पना शास्त्रातला येशू ख्रिस्त हा वेगळा आहे, शास्त्रातला देव हा वेगळा आहे. आणि सध्या आपण याविषयी पाहत आहोत. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे एक असाधारण मरण, म्हणजे ख्रिस्ताचा मृत्यू किंवा मरण. आणि ह्याच्यातून आपण पाहू की ख्रिस्ती विश्वास हा इतर विश्वासांपेक्षा कसा वेगळा आहे आणि का वेगळा आहे. आता नव्या करारामध्ये याबद्दलच्या किंवा माणसाच्या तारणाविषयीच्या 6 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. There are 6 statements or facts in the New Testament about salvation. तारणाविषयी 6 महत्वाच्या गोष्टी, 6 महत्वाचे विधान करण्यात आलेले आहेत तारणाविषयी. पहिला पॉइंट, तारणाची योजना ही देवाने केली. तारणाची योजना ही देवाने केली. आता जर तुम्ही लिहून घेत असाल तर तयार, गॉड प्लॅन्ड सॅल्वेशन. आणि हे आपल्याला तीतला पत्र याचा पहिला अध्यायाच्या 2ऱ्या वचनात वाचायला मिळते. तीतला पत्र 1, तिथं असं म्हटलेलं आहे, विश्वासात साम्य असल्यामुळे मला खऱ्या पुत्रा समान असल्या तरी त्याला जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युग कालापूर्वी देऊ केले, युग कालापूर्वी देऊ केले, आणि त्याविषयीचे वचन आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविले, त्याची घोषणा यथाकाली त्याने प्रगट केली. म्हणजे तारणाची योजना ही देवाने माणूस एदेन बागेत माणसाने पाप केल्यावर केली नाही. देवाला माहित होतं काय घडणार. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी, जगाच्या माणसाच्या आदाम हव्वाच्या निर्मितीपूर्वी देवाने ही योजना केली होती. त्याला माहित होतं की माणूस पापात पडेल, सैतान त्याला फसवेल, म्हणून तारणाची योजना ही देवाने अगोदर केली होती. म्हणजे शास्त्रातला देव हा इतर देवांपेक्षा वेगळा आहे. काही लोक देव मानतात की देव एक शक्ती आहे. देवाबद्दलच्या त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आहे. परंतु शास्त्रातला देव शक्ती नसून एक व्यक्ती आहे, अ पर्सन, ज्याला व्यक्तिमत्व असतं, जो एक व्यक्ती आहे, जो विचार करू शकतो, ज्याला भावना आहेत, जो निर्णय घेऊ शकतो, ज्याला इच्छाशक्ती आहे, आणि जो कृती करू शकतो, असा देव हा शास्त्रातला देव आहे. शास्त्रातल्या देवाला कोणी निर्माण केलं नाही. प्राचीन काळापासून, प्रारंभापासून, अनादी काळापासून तो आहे. त्याने सृष्टी आणि माणसाला निर्माण केलं. आणि म्हणून माणूस देव निर्माण नाही करू शकत, माणूस देवाला निर्माण नाही करू शकत, किंवा माणूस म्हणू नाही शकत की देव असा आहे. कारण आपण देवाचं प्रोडक्ट आहोत, त्याच्या उत्पत्तीचं आपण त्याची उत्पत्ती आहोत, पण उत्पन्न करता तो आहे. आणि इकडे आहे का, उत्पन्न करता उत्पत्तीपेक्षा श्रेष्ठ असतो नाही. तर अशा प्रकारचा, परंतु इतर धर्मामध्ये देवाविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना आहे की देव एक फोर्स आहे, देव एक शक्ती आहे, किंवा काय, की तो व्यक्ती नाही. आता रोमन लोक प्राचीन काळामध्ये कैसर जो सम्राट याची वर्षातून एकदा भक्ती करत असत देव. फारो विषयी सुद्धा इजिप्शियन लोक, मिस्री लोक, फारो एक त्यांचा देव म्हणून ते मानत होते, देवाचा अवतार. आणि काही लोक
रोमन काळामध्ये प्रभू येशूच्या काळात कैसराची आणि ख्रिस्ताची भक्ती करत होते आणि अशी आज्ञा होती की तुम्ही वर्षातून एकदा कैसराची भक्ती देव म्हणून करायची, मग बाकीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती केली तरी चालतं. परंतु ज्यांना ख्रिस्त कळलेला होता, ज्यांना देव कळलेला होता, ते तसं करत नव्हते. त्यांचा विश्वास होता की देव एक व्यक्ती आहे आणि तो निर्माण करता देव आहे आणि त्याने माणसाच्या तारणाची योजना केलेली आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की तारणाची योजना ही देवापासून आहे, देवाने केली, माणसाने नाही. दुसरी गोष्ट ही की तारणाची सुरुवात किंवा तारण हे देवापासून आहे, योजना त्याची आहे आणि कृती पण. गॉड इनिशिएटेड सॅल्वेशन. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि या अध्यायामध्ये रोमकरांना लिहिताना जे विधर्म्यातून आलेले लोक होते त्यांना हे पत्र लिहिताना पाऊल असं लिहितो. रोमकरास पत्र 3 आणि 21, रोमन्स 3:21. आता नियमशास्त्र विरहित असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झालेले आहे. नियमशास्त्रामध्ये नियम होते, काय करायचं काय करायचं नाही, आज्ञा होत्या, विधी होते. पण पाऊल म्हणतो की नियमशास्त्र न पाळता, नियमशास्त्राशिवाय देवाचं स्वतःचं नीतिमत्व, देवाची धार्मिकता प्रगट झालेली आहे. त्याला नियमशास्त्राची व संदेशाची साक्ष आहे. म्हणजे नियमशास्त्रात ते सांगितलं होतं की देव एक दिवशी त्याची नीतिमत्व माणसाला उपलब्ध करून देईल. संदेष्टांनी ते सांगितलं होतं. नियमशास्त्राची व संदेष्टाची साक्ष आहे, म्हणजे जुन्या कराची साक्ष आहे. वचन 22 हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे, त्यात भेद नाही. आणि मग तो म्हणतो की देवाने अशी एक धार्मिकता माणसाला अवेलेबल करून दिली की माणूस देवासमोर नीतिमान धार्मिक ठरू शकतो, की जी नीतिमत्ता आपल्याला नियमशास्त्र न पाळता, कोणतेही विधी क्रियाकर्म न करता, धर्मकर्म न करता उपलब्ध झालेली आहे. आणि 22व्या वचनात तो म्हणतो की हे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे काही करून ते मिळवता येत नाही, ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. आता 21 आणि 22 मध्ये आपण हे वाचतो की देवाने तारणाची योजना केली आणि तारणाच्या कार्याची सुरुवात ही देवाने केली, येशू ख्रिस्ताला. आता पवित्र शास्त्राचं शिकवतो वचन 23 मध्ये की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. सर्वांनी म्हणजे सर्वांनी. मग आपण किती सुसंस्कृत आहोत, किती उच्च घराण्यात जन्मलेलो आहोत, किंवा आपण काय करतो किंवा करत नाही, हा विषय नाही. पहिला मनुष्य, पहिली स्त्री पापी झाले, पाप जगात आला, त्यांच्यापासून सर्व मानवजाती पापी झाली, असं शास्त्र शिकवतं. म्हणून मनुष्य जन्मापासून पापी आहे, जन्माने, कृतीने, विचाराने पापी आहे. पाप करतो म्हणून पापी नाही, पापी आहे म्हणून पाप करतो, असं पवित्र शास्त्र शिकवतं. की माणसाचा आणि देवाचा संबंध पापामुळे कट ऑफ झालेला आहे, तुटलेला आहे, असं शास्त्र शिकवतं. म्हणजे काय बरं काय वाईट हे आपल्याला माहित, परंतु आपल्यामध्ये ते चांगलं किंवा बरं करण्याची शक्ती नाहीये, सामर्थ्य नाही. आपल्याकडून वाईट घडतं, आपली इच्छा नसताना आपण पाप करतो, पापात पडतो, हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण स्वतःला बदलू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला कोणीतरी बदलण्याची, देवाने आपल्याला बदलण्याची गरज आहे. आणि हे कार्य फक्त प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. तो जीवन बदलण्यासाठी आला, धर्म बदलण्यासाठी, विचार बदलण्यासाठी, आणखी काही चांगले विचार, कल्पना किंवा नव्या आज्ञा द्यायला नाही. तर तो आपलं जीवन, आपलं अंतःकरण बदलायला आलं. आणि मग आणखी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे देवाची पवित्रता. शास्त्रातला देव हा परम पवित्र असा देव आहे. आणि माणूस हा एकेकाळी पाप करण्यापूर्वी तसा होता,
पण पापी झाल्यामुळे देवाशी त्याचा संपर्क तुटल्यामुळे देवापासून तो दूर झाला. एक मोठा दुरावाने गॅप निर्माण झाली. आणि म्हणून पवित्र देवाशी जर पापी माणसाचा समेट व्हायचा असेल तर माणूस त्याच्याबद्दल स्वतःबद्दल काहीच करू शकत नाही. देवाने केलं तरच ते होऊ शकतं. तरच माणसाचा देवाशी समेट होऊ शकतो. माणूस स्वतःहून काही करू शकतो कारण तो कट ऑफ आहे, तो पापी आहे, त्याचा कॉन्टॅक्ट संपर्क देवाशी तुटलेला आहे. सेंट ऑगस्टिन नावाचे एक संत होऊन गेले सेवक, त्यांनी असं म्हटलं की until we understand how bad we are, we cannot understand how good God is. म्हणजे काय, जोपर्यंत आपण किती पापी आहोत, वाईट आहोत याची आपल्याला जाणीव होत नाही, तोपर्यंत देव किती चांगला आहे याची आपल्याला जाणीव होऊ शकत नाही, कळू शकत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की देवाने तारणाची योजना केली. दुसरी गोष्ट ही की तारणाची सुरुवात देवाने केली येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि तिसरी गोष्ट ही, तिसरा पॉइंट हा की देवाने माणसाच्या तारणाची योजना पूर्ण केली. गॉड कम्प्लिटेड आवर सॅल्वेशन. 24वा वचन बघा, रोमकरास पत्र 3:24. ते म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार, ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. आता एका वाक्यात किती गोष्टी सांगितलेल्या बघा, जरा ते वचन बघा. ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे. ख्रिस्ताने मुक्ती किंवा तारण प्राप्त करून दिलं आपल्याला, पण कसं, खंडणीच्या द्वारे. आणि खंडणी त्याच्या अर्पणाच्या, त्याच्या मृत्यूच्या द्वारे, देवाच्या कृपेने. आणि हे देवाच्या कृपेमुळे आहे. कृपा म्हणजे काय, ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला दे. हे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. म्हणजे आपल्याला देवाला काही मोबदला देण्याची गरज नाही. पण आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं, कोणते आपण जाती धर्माचे असो, की आपण देवासाठी काहीतरी केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला देवाकडून काही मिळू शकत नाही, मिळणार नाही. ही सर्वसाधारण माणसाची कल्पना आहे. किती जण ऐकत आहे की नुसतं विश्वास ठेवा की काही न करता आपोआप मिळत नसतं. आपण देवासाठी काहीतरी केलं तर तो आपल्यासाठी करू नये. आणि हा फरक इतर धर्मात आणि ख्रिस्ती धर्मात आहे, की प्रत्येक धर्म सांगतो की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, वाईट नाही केलं पाहिजे, मग देव प्राप्ती होईल, मग मोक्ष किंवा मग तारण होऊ शकतं. पण फरक हा पवित्र शास्त्रामध्ये आणि इतरांमध्ये आणि ख्रिस्ती विश्वासामध्ये हा आहे की आपण जर प्रभू येशूच्या द्वारे जे देवाने मुक्ती किंवा तारण उपलब्ध केलं, ते आपल्याला ते देवाच्या कृपेमुळे आहे. आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला, आपण विश्वास जर ठेवला तर ते विश्वासाने आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आपल्याला काही करण्याची गरज नाही, देवाला काही देण्याची गरज नाही. किती विशेष आहे ना. आपण लोक देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की आपण सोनं चांदी, काही मोठी रक्कम किंवा काहीतरी देवाला दिलं तर आपल्याला खूप वाटते. परंतु तसं नाही. वचन 24 मध्ये देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून ते नीतिमान ठरतात असं म्हटलेलं आहे. मोबदल्या वाचून. आणि मग वचन 25, त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. बघा, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे दाखवावे की आपण नीतिमान असावे आणि ईश्वर विश्वास ठेवणाऱ्यालाही नीतिमान ठरवणारे असावे. आता देव पवित्र आहे, माणूस पापी आहे. पापी माणसाचं जर तारण करायचं तर पापाचं वेतन मरण आहे. पापाची शिक्षाही झाली पाहिजे, म्हणजे माणसाला शिक्षाही झाली पाहिजे. पण माणसाचं तारण नाही झालं पाहिजे, त्याचा नाश पण नाही झाला पाहिजे.
आणि हा प्रॉब्लेम देवाचा. पण देवाने हा प्रॉब्लेम कसा सोडवला की माणसाच्या पापाची शिक्षा पण झाली पाहिजे आणि माणूस वाचला पण पाहिजे. तर देवाने त्याचा पुत्र मनुष्य रूप धारण करून जगात पाठवला. आता पापी माणसाला नीतिमान ठरवून देव स्वतः पवित्र नीतिमान कसा ठरवू शकतो? याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे मनुष्य रूप धारण करून जगात येणं, माणसाची शिक्षा भोगणं, पापाचं वेतन मरण आहे ते मरणाची शिक्षा भोगणं, हाच एक मार्ग होता. परंतु देवाला जे अर्पण पाहिजे ते निष्पाप निष्कलंक आहे पाहिजे असतं, कारण तो पवित्र आहे. पण माणूस तर पापी आहे. मग माणूस पवित्र पाहिजे तरच तो पापी माणसाचं अर्पण होऊ शकतो. पापी माणसाने जर स्वतःचा बळी दिला, अर्पण केलं, तर ते देवाला मान्य होणार नाही, कारण तो पवित्र आहे आणि हे बळी किंवा अर्पण अपवित्र आहे. म्हणून देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त जगात पाठवला. म्हणून प्रभू येशूचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून झाला, योसेफापासून नाही. पवित्र आत्म्याने ती गर्भरूप झाली. म्हणजे नैसर्गिकरित्या मेरी प्रेग्नंट राहिली नाही, तो गर्भ देवाच्या आत्म्याकडून होता. म्हणून प्रभू येशूचं रक्त हे पवित्र आणि निष्कलंक रक्त होतं. म्हणून त्या रक्ताने पापांची क्षमा आहे. आता या महिन्यात सर्व जग ख्रिसमस, प्रभू येशूचा जन्म साजरा, पण तो जन्माला कशासाठी आणि कशासाठी तर आहेच, पण तो कसा जन्मला हे महत्वाचं आहे. तो नैसर्गिकरित्या नाही जन्मला, ते एकत्र येण्यापूर्वी ती गर्भरूप आहे, प्रेग्नंट आहे असं त्यांना दिसून आलं. बघा, तर कसं काय देव पापी माणसाचं धारण करू शकतो आणि तरी पवित्र राहू शकतो, क्षमा करणारा राहू शकतो, शिक्षा देणारा पण क्षमा करणारा. जुन्या काळात आपण वाचतो की अब्रामाला देवाचा मित्र म्हटलं, दाविदाला देवाच्या मनासारखा मनुष्य म्हटलं. का बरं देवाने अशी दोस्ती केली, मैत्री केली? कसं काय होऊ शकतं माणूस जर पापी आहे? आणि त्याचा एकच मार्ग आहे. देवाने म्हटलं की मी माझा पुत्राला प्रभू येशूला जगात पाठवे मनुष्य रूपाने. तो मनुष्य होईल, मनुष्य रूप धारण करेल, पण देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला शरीर दिलं जाईल. त्याचा जन्म वेगळ्या रीतीने होईल, नैसर्गिक रीतीने नाही. आणि अशा रीतीने तो पवित्र आणि वेगळा असा मनुष्य ठरेल की जो त्याचं अर्पण करू शकेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याने त्याचं अर्पण केल्यानंतर ते अर्पण पवित्र असल्यामुळे मी त्याचा स्वीकार करेन. म्हणजे देव जो पुत्र, देव जो पित्याला स्वतःचं अर्पण करील हे अगोदर ठरलं होतं. हे देवाने आणि देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने हे ठरवलं. हा प्लॅन झाला माणसाच्या तारण्याचा. आणि म्हणून याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये माणसाचा कोणताही सहभाग नाही. देयर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ ह्युमन एफर्ट. आणि असं हे कोणीही कोणत्याही पुस्तकात, धार्मिक पुस्तकात, ग्रंथात सांगितलेलं नाही. म्हणून शास्त्रातला ख्रिस्त आणि शास्त्रातला देव हा कसा वेगळा आहे, अद्वितीय आहे. तर तिसरा पॉइंट हा की देवाने तारणाची योजना पूर्ण केली. आपल्याला काही करायची गरज नाही. देवाने त्याच्या पुत्राने ठरवलं, प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, त्याने जन्म घेतला मनुष्य रूपाने, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने स्वतःचं अर्पण केलं आणि तारण मानव जातीला उपलब्ध करून दिलं. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट की हे तारण देव स्वतः, ही तारणाची ही फ्री ऑफर आहे मानव जाती. गॉड फ्रीली ऑफर्स इट. सॅल्वेशन इज अ फ्री ऑफर फ्रॉम गॉड. तारण, पापांची क्षमा ही देवाची माणसाला फ्री ऑफर आहे. हे ठळक शाईने, लाल शाईने, सोनेरी शाईने लिहून ठेवलं.
बेनिफिट जरा त्या लहान मुलीला बाजूला करतो, ते मध्ये मध्ये कॅमेऱ्याच्या इथे मला डिस्टर्ब होत आहे. तर तारण ही देवाची मोफत ऑफर आहे. 27 वचन बघ, रोमकरास पत्र 3 आणि वचन 27. आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो की तर मग खुशारकी मारणे कुठे? आपण खुशारकी मारू शकतो की आम्ही हे केलं म्हणून देवाने ते केलं, आम्ही हे केलं म्हणून ते झालं नाही. तो म्हणतो ही जर सर्व देवाची योजना होती, देवाने सुरुवात देवापासून आहे तारणाची योजनेची, आणि देवाने ते पूर्ण केली, मग आपला त्याच्यात काय सहभाग? काहीच नाही. आपण काय केलं? काहीच नाही. सगळं काही देवाने केलं. प्रेज द लॉर्ड. 27व्या वचनात सांगतो की मग खुशारकी मारणं कुठे? खुशारकी नाही मारू शकत. ज्यांना माहित नाही ते खुशारकी मारतात की आम्ही किती धार्मिक आहोत, आम्ही किती आज्ञापालन करतो, आम्ही किती काय करतो. पण जेव्हा आपल्याला देवाची योजना कळते की तारणाची योजना ही देवाने सर्व काही केलंय, मला काही करायची गरज नाही, ठेवलेलं नाही, आपण खुशारकी मारूच शकत नाही. तर मग खुशारकी मारणे कुठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या. काय कर्मावर आपण खुशारकी मारू शकतो? नाही. तर विश्वासाच्या नियमाने. कर्म करायची गरज नाही, कर्म करून फायदा नाही, कारण आपण पापी असल्यामुळे आपण किती चांगले कर्म केली तरी देवाच्या दृष्टीने पापीच राहतो. म्हणून तो म्हणतो कर्माची खुशारकी आपण मारू शकत नाही, नियमशास्त्राची पण नाही, कारण कोणी नियमशास्त्र पाळू शकत नाही. मग राहिला काय? विश्वासाच्या नियम. आणि हे 27व्या वचनाच्या शेवटी सांगितलं. आता हा बायबल स्टडी फार फार महत्वाचा आहे, म्हणून सर्वांनी शास्त्रात बघायचं आहे, लेकरांना डिस्टर्ब व्हायचं नाही. यावरून मनुष्य, आणि मग 28वा वचन बघा, यावरून मनुष्य नियमशास्त्रातील कर्म वाचून हा शब्द अंडरलाईन, म्हणजे कर्माशिवाय, कर्म न करता, ऐकून घ्या, याशिवाय यामुळे मनुष्य नियमशास्त्रातील कर्म वाचून, म्हणजे नियमशास्त्रातील आज्ञा, 10 आज्ञा आणि ते विधी आणि अर्पण किंवा काही कर्म धर्म न करता कर्म वाचून विश्वासाने नीतिमान करतो. आणि हे पवित्र शास्त्र बायबल शिकवतो. हा फरक इतर धर्मात आणि ख्रिस्ती धर्मात, ख्रिस्ती विश्वास, कर्म न करता, कर्म केल्याशिवाय माणूस फक्त येशू ख्रिस्ताने जे केलं त्याच्यावर विश्वासाने देवापुढे नीतिमान करतो आणि त्याचं तारण. वचन 29 आणि मग पुढे तो काय म्हणतो. आता काही जणांना वाटेल की हे फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आहे किंवा हे फक्त यहुदी लोकांसाठी, पण तसं आहे का? 28वा वचन बघ, तो प्रश्न विचारतो, देव केवळ यहुद्यांचाच आहे का? यहुदी लोकच निर्माण केले का? बाकीचे जगाचे लोक देवाने नाही निर्माण केले? आपण जे भारतीय, आपल्याला नाही निर्माण केलं? हो, सर्व राष्ट्र, सर्व लोक, सर्व सृष्टी त्यांनी निर्माण केली. देव केवळ यहुद्यांचाच आहे का? विदेशी लोकांचा नव्हे? हो आहे. आपण जे विदेशी विधर्मी, आपला देव नाही का? आपला पण आहे, शास्त्र सांगतं. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की मी सर्व मानव जातीचा देव आहे. सर्व मानव जाती त्याला ओळखत नाही, त्याची भक्ती करत नाही, तो भाग वेगळा, पण तो सर्व मानव जातीचा देव आहे असं शास्त्र शिकवतं. जर देव एकच आहे आणि तो सुन्नी लोकांना, म्हणजे इस्रायल लोकांना विश्वासाने, बेसुन्नी लोकांना म्हणजे विधर्म्यांना विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवी, तो विदेशी लोकांचाही देव आहे. म्हणजे काय? म्हणजे जे त्याचे निवडले लोक इस्रायल, यांनाही तो विश्वासानेच नीतिमान ठरवतो. आणि आपण जे विदेशी, परराष्ट्राचे, परजातीचे, परधर्माचे, आपल्यालाही विश्वासानेच तो नीतिमान ठरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून शास्त्र सांगतं की तारण ही विश्वासाने आणि देवाच्या कृपेने आहे. कर्म केल्यामुळे हे झालं नाही, तर हे देवाची देणगी आहे, देवाचं दान आहे. इफिस 2:8 आहे. तारण हे देवाची मानव जातीला मोफत देणगी आहे, मोफत, फ्री. म्हणजे काय आम्ही काही करायचं का? नाही.
हीच तर आनंदाची बातमी आहे. काहीतरी करायचं आणि मिळवायचं, तर त्याला काय, त्याच्यात काय आनंद आहे की आम्ही केलं आम्ही मिळवलं? आनंदाची बातमी ही की काही करायची गरज नाहीये, ही फ्री गिफ्ट आहे. फक्त प्रभू ईश्वर विश्वास ठेवून ती घ्यायची आहे की प्रभू मी विश्वास ठेवतो आणि तारणाचा स्वीकार करतो. आणि मग पाचवा पॉइंट, पाचवी गोष्ट की गॉड गॅरंटीज आवर सॅल्वेशन. देव आपल्या तारणाची शाश्वती देतो. काय शाश्वती आहे? की आपण विश्वास ठेवल्यावर आपली क्षमा होईल, आपण त्याच्या राज्यात येऊ, आपल्याला मरण आलं तरी आपला नाश होणार नाही, याची गॅरंटी, याची शाश्वती. गॉड गॅरंटीज आवर सॅल्वेशन म्हणजे काय? म्हणजे हे की जर आपण प्रभू ईश्वर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवला, जे त्याने केलं ते माझ्यासाठी केलं असा विश्वास ठेवला, तर आपण कायमचे देवाचे हो. आपण कायमचे देवाचे होतो. आता याच्यामध्ये, ह्या कार्यामध्ये जेव्हा देव आपल्याला आपल्या तारणाची शाश्वती किंवा गॅरंटी देतो, का? कारण त्याचे गुणधर्म किंवा त्याचा स्वभाव तो कोण आहे. उदाहरणार्थ, हे सत्य की देव तारणाची शाश्वती देतो, कारण याच्यामध्ये बरेचसे देवाचे गुणधर्म समाविष्ट आहेत. पहिलं हे की देवाचं सत्य याच्यामध्ये समाविष्ट आहे. की देवाविषयीचं सत्य काय? की तो परमपवित्र निर्माण करता आहे. पापाबद्दलचं सत्य की आपण पापी आहोत, तो पवित्र आहे, हे सत्य त्याच्यात आहे. तो पवित्र आहे, आपण पापी आहोत, हे सत्य आपल्याला कळतं. हे असं आहे म्हणून देव तारणाची शाश्वती किंवा गॅरंटी देतो. त्याच्यामध्ये देवाची दया आपल्याला दिसून येते तारणामध्ये, की देव हा दया करणार आहे, शिक्षा देणार नाही, जशा तसा वागणार नाही. कोणीतरी म्हणतं की देवाने माझ्याशी जशा तसं वागलं, मला न्याय दिला. न्याय जर दिला, तशा तसं जर वागलं, तर आपण कोणी जिवंत राहू शकत नाही. आपल्याला न्यायाची नाही, आपल्याला देवाची गरज, दयेची गरज आहे. आणि मग याच्यामध्ये देवाच्या या कारणामध्ये आपल्याला देवाचा प्रामाणिकपणा किंवा विश्वसनीयता दिसून येते. द इंटेग्रिटी ऑफ गॉड. God's guarantee of our salvation involves the integrity of God. नंतर देवाची विश्वसनीयता, की तो विश्वासू देव, त्याने निर्माण केलं. आदम हवाने मानव जातीने पाप केलं म्हणून त्यांनी त्याला नष्ट केलं नाही, नवीन आदम हवा सुरू केले नाही, तर त्यांच्या तारणाची योजना केली, त्यांना परत आपल्याकडे गेली. आणि हे का केलं? कारण देवाने आशीर्वाद अगोदर दिलेला, फलद्रूप पृथ्वी व्यापून टाका. आणि हा आशीर्वाद दिल्यानंतर माणसाने पाप केला. म्हणून देव दिलेला आशीर्वाद कधी मागे घेत नसतो. आणि म्हणून ही तारणाची योजना झालेली आहे. नंतर याच्यामध्ये आपण पाहतो की या गॅरंटीमध्ये तारणाच्या, की आपल्याला नवीन करण्याचं, उत्पन्न करण्याचं, पुन्हा नव्याने उत्पन्न करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये दिसून येतं. म्हणून शास्त्र सांगतं 2 कोरिंथ 5:17 मध्ये की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती, तशी एक उत्पत्ती आपण जन्मलो तेव्हा, आणि नवी उत्पत्ती जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवून जेव्हा जन्म होतो तेव्हा. म्हणजे ती देवाची तारणाची गॅरंटी काय? तो आपल्याला बदलतो, आणि हे सर्व देवापासून आहे. आणि तारणामध्ये हे सर्व काय आहे? देवाची दया, देवाचं सत्य, देवाची कृपा, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा विश्वासपणा, आणि त्याचं आपल्याला नवीन करण्याचं सामर्थ्य, बदलण्याचं सामर्थ्य. बरेच वेळेस असं सांगितलं जातं की तुम्ही सुधारा, तुम्ही हे व्यसन सोडून द्या, ते करू नका, हे करू नका, मग देव तुमच्यावर दया. पण ही चुकीची सुवार्थ आहे. हे असं आपण सांगायचं नसतं, कारण कोणीही आपलं पाप सोडू शकत नाही, कोणी आपण स्वतःला बदलू शकत नाही. तो पावर, ते सामर्थ्य आपल्यात नाही. काय सांगायचं की आपण पापी असल्यामुळे, तुम्ही पापी असल्यामुळे तुम्ही ते सोडू शकत नाही, मुक्त करू शकत नाही.
पण प्रभूश्वर जर विश्वास ठेवाल, त्याने काय केलं त्याच्यावर, तो तुम्हाला मुक्त करू शकतो. अशा रीतीने आपण सुरुवात, हे सोड ते सोड, हे करू नको ते करू नको, तसं नाही. ही शास्त्रवाद चर्चलाय, ही सुवार्थ नाही. प्रभूश्वर विश्वास ठेव, मग पापांची क्षमा होईल, आत्म्याचं तारण होईल, जीवन. मग आपोआप शास्त्र वाचत, आपोआप तो चर्च नाही किंवा ती चर्च नाही. म्हणजे हे कार्य देवापासून आहे. नंतर शास्त्र सांगते की जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, तर आपण ख्रिस्ताच्या तो मरण पावला, पुन्हा असला, आणि त्याने आपल्याला त्याच्या उजवीकडे, त्याच्या उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याला आपल्याला त्याच्या उजवीकडे बसविले, त्याच्या सिंहासनावर राजासनावर. म्हणजे आत्मिकरित्या आपली पोझिशन ही आहे की जेव्हा आपण विश्वास ठेवतो, आपण त्याच्याबरोबर मरण पावलो, जुन्या जीवनाला, आदामापासूनच्या स्वभावात पुरले गेलो, तो जसा पुरला गेला आणि तो जसा पुन्हा उठला, तसं आपण विश्वास ठेवल्यानंतर आपलं आत्मिक पुनरुत्थान झालं आणि आपण स्वर्गीय स्थानी त्याच्याबरोबर बसलो. आणि म्हणून तारण नष्ट नाही होऊ शकत, कारण एकदा झालेला जन्म कॅन्सल होऊ शकतो का? नाही. तसं एकदा तारण झालं तर ते तारण कॅन्सल नाही. हा, आपल्याकडून चुका होतील, पाप घडतील, म्हणूनच प्रभू येशू जवळ आपण क्षमा मागायचा. पण एकदा झालेलं तारण हे रद्द होत नसतं, एकदा झालेला जन्म कॅन्सल होत नसतो. आणि जर आपल्याला त्याने स्वर्गीय स्थानी बसवले, तर तिथून आपल्याला खाली कोणीही काढू शकत नाही. जर आपल्याला काढायचं तर त्याला बाजूला काढावं. आणि मग आणखी एक गोष्ट देवाच्या आपल्या तारणाच्या गॅरंटीची, की ह्या तारणामुळे आपल्याला एक भवितव्य आहे, मृत्यूनंतरचं, ह्याच्यानंतर एक जीवन आहे, एक आयुष्य आहे की जे आपण त्याच्याबरोबर घालू. आता बऱ्याचशा धर्मात असा विश्वास आहे की पुनर्जन्म, काही धर्म हे शिकवतात की ह्याच्यानंतर आपला एक जन्म असतो आणि आपण जर चांगलं केलं तर आपण मनुष्य, मानव जाती, नाहीतर आपण पुढच्या जन्मी काही होऊ शकतो, एखादा जनावर, एखादा प्राणी होऊ शकतो. हे पुनर्जन्म. परंतु शास्त्र पुनर्जन्म नाही तर नवा जन्म शिकवतो. प्रभू येशूने सांगितलं की नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य कोणाला पाहता येईल. द बायबल टीचेस रेझरेक्शन, नॉट रिइन्कार्नेशन. आणि म्हणून असा विश्वास किंवा हे पवित्र शास्त्राशिवाय कोणीही शिकवत नाही की माणसाचा नवा जन्म होऊ शकतो, माणसाचे पापाची क्षमा होऊ शकते आणि म्हणून देवाशी जोडला जाऊ शकतो. त्याचा एक भवितव्य आहे. आता तुम्हाला जर प्रभू येशू विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल आणि प्रगतीकरण पाहिजे असेल, आणि अनेकांचं आजकाल आपण पाहतो युट्यूबवर आणि वेगवेगळ्या फेसबुकवर अनेकांचे असे दावे आहे की आम्ही येशू ख्रिस्ताला पाहिलं, प्रभू येशूने आम्हाला दर्शन दिलं आणि ते त्याच्याशी बोलले. एका व्यक्तीविषयी मी आता ऐकलं काही वेळापूर्वी की त्याने सांगितलं की 7.5 तास प्रभू येशू ख्रिस्त माझ्याशी बोलत होता. 7.5 तास. आता प्रश्न असा आहे की जो येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत होता किंवा जो येशू ख्रिस्त काही जणांना दिसला आणि अनुभव जे आले, तो शास्त्रातला प्रभू येशू ख्रिस्त होता का? कारण जर इतके दिव्य अनुभव जर एखाद्या माणसाला आला तर त्याचं जीवन नक्कीच बदललं जातं. ती व्यक्ती कधीही पापात राहू शकत नाही. परंतु जर ती व्यक्ती पापात राहते, पापी जीवन जगते, जर जीवन बदललेलं नाही, फक्त सुपर नॅचरल दैवी अनुभव, दृष्टांत, स्वप्न किंवा आवाज आले किंवा काही प्रकाश दिसला, तर तो शास्त्रातला येशू ख्रिस्त नसतो. कारण शास्त्र सांगतं की सैतान देखील प्रकाशाचा दूत म्हणून प्रगट होऊ शकतो. म्हणून प्रत्येक दृष्टांत, प्रत्येक स्वप्न हे देवापासून नसतं. प्रत्येक अनुभव हा देवा. जर आपल्याला उत्सुकता आहे, जर कोणाला उत्सुकता आहे, तर सैतान पाहतो, दुरात्मे पाहतो की याला स्वप्न पाहायचं आहे, याला दृष्टांत पाहिजे, याच्याबद्दलचा थ्रिल आहे. तो पण पटकन एखादा दृष्टांत, एखादा स्वप्न दाखवून आपल्याला वाटतं की खरंच देवाने मला दर्शन. पण
तो अनुभव, ते स्वप्न किंवा दृष्टांत जर आपल्याला पवित्र शास्त्राकडे वळवत नसल, देवाकडे वळत नसल, पश्चाताप करायला मिळत नसल, तर तो अनुभव खोटा आहे. तो पवित्र आत्म्यापासून, देवापासून नाही. कारण देवाशी माणसाची गाठ झाल्यानंतर माणूस कधीही सेम राहत नाही. कायमचा बदलला जातो. सगळ्या जगाला ते दिसून हे काहीतरी झालेलं आहे, देवाने परमनंट चेंज. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जर जाणून घ्यायचं, दिव्य अनुभव पाहिजे असेल आणि जर मिळाला असेल, तर हा प्रश्न विचार की तो शास्त्रातला ख्रिस्त होता. पवित्र शास्त्रातला ख्रिस्त कसा आहे? पवित्र शास्त्रातला ख्रिस्त हा तारणारा आहे, मारणारा नाही, शिक्षा देणारा नाही. आणि ख्रिस्ती विश्वास किंवा पवित्र शास्त्र एकमेव असं शिक्षण देता शिकवतो. ख्रिस्ती विश्वास हा एकमेव असा विश्वास आहे की ज्याच्यामध्ये तारणारा आहे, जो इतर कोणत्याही धर्मात, कोणत्याही विश्वासात नाही. जगात अनेक धर्म आहेत, तारण फक्त येशू ख्रिस्ताच्या एकाच नावामध्ये आहे. प्रेषितांची कृत्ये 4 आणि 12. आकाशाखाली मनुष्यामध्ये दुसरं कोणतंही नाव दिलं गेलं नाही ज्याच्यामध्ये तारण आहे. फक्त एकच नाव, आणि ते नाव आहे येशू. आणि म्हणून जेव्हा त्याचा जन्म झाला, कुमारिकेला मरियेला देवदूताने सांगितलं की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना पापापासून तारेल. आता हे जे तुम्ही ऐकलं त्याच्यावर आता निर्णय तुमचा आहे. जर तुम्हाला जाणीव झाली असेल की खरंच आपण पापी आहोत, देवाच्या गौरवानंतर देवापासून डिस्कनेक्ट झालेलो आहोत, आणि येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं ते माझ्यासाठी केलं, त्याने अर्पण केलं, त्याच्या रक्ताने पापाची क्षमा आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता. तुम्ही यावेळेस त्याच्याकडे येऊ शकता आणि म्हणू शकता की प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू माझ्यासाठी या जगात आलास, तुझ्या रक्ताने माझी क्षमा कर. कारण त्याने म्हटलं, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालून देणार नाही. म्हणजे जेव्हा आपण त्याच्याकडे येतो त्यावेळेस तो आपला स्वीकार करतो, नाकारत नाही, तो आपली क्षमा करतो. म्हणून निर्णय हा तुमचा आहे, निर्णय हा आपला आहे. आणि माझी अशी प्रार्थना आहे की योग्य तो निर्णय तुम्ही घ्या. आणि जर घेतला असेल तर त्याचे आभार मानूया की त्याने हे सर्व आपल्यासाठी केलेलं आहे. त्याचं मरण एक असाधारण मरण आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. यावेळेस